Hello student, welcome all of you in online lecture platform. I am Mr. D.R. Mane from VVIT PAL. This is Mechanical Engineering Materials subject lecture. Course code is 22343. In last lecture we have seen that is non-ferrous metals and alloys. Uh, First we have start from copper and its alloys. Okay. कॉपर बघितलं, कॉपरच्या प्रॉपर्टीज ॲप्लिकेशन इथून आपण सुरुवात केली. देन आपण अलॉयज ऑफ कॉपर ते बघितले. त्यामध्ये मंड्स मेटल म्हणजेच येलो मेटल, नंतर ग्लिडिंग मेटल, ग्लिडिंग ब्रास. ओके. त्याच्यामध्ये नंतर आपण ब्रॉन्झ बघितलं. ब्रॉन्झमध्ये टीन ब्रॉन्झ, फॉस्फरस ब्रॉन्झ, गन मेटल, ॲल्युमिनियम ब्रॉन्झ, बेरिलियम ब्रॉन्झ, सिलिकॉन ब्रॉन्झ. ओके. असे आपण ब्रॉन्झचे अलॉयज बघितले. त्यानंतर आपण कुप्रोनिकेल्स, याच्यामध्ये 75% कॉपर अँड 25% निकेल असं कंपोजिशनचं मेटल बघितलं, कुप्रोनिकेल्स. त्याच्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या, ॲप्लिकेशन बघितले. ओके. त्यानंतर आपण ॲल्युमिनियम अलॉयज बघितले. ॲल्युमिनियममध्ये आपण पहिला ॲल्युमिनियम बघितलं, ॲल्युमिनियमचे प्रॉपर्टीज, ॲल्युमिनियमचे युजेस. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲल्युमिनियमचे अलॉय बघितले आपण. त्याच्यामध्ये ड्युरॅल्युमिन, त्यानंतर वाय अलॉय, आणि त्याच्यानंतर आपण हिंडालियम, याचे आपण प्रॉपर्टीज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण बघितले. ओके. आणि आता याच्यानंतर ॲल्युमिनियम नंतर आता आपण नेक्स्ट जे बघणार आहे ते आहे नॅव्हल ब्रास. सो लेट्स सी नॅव्हल ब्रास. हाय स्ट्रेंथ अँड करोजन रेजिस्टन्स, 60% कॉपर, 0.8% टीन अँड 39.2% झिंक. बघा, हाय स्ट्रेंथ आहे, करोजन रेजिस्टन्स आहे. ओके. महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. कॉपर याच्यामध्ये किती असणार आहे बघा, 60%, 60% कॉपर आहे, 0.8% टीन आहे, आणि रिमेनिंग जे असणार आहे ते झिंक, 39.2% झिंक. म्हणजे कॉपर, झिंक आणि टीन असं तिन्हीचं कंपोजिशन आपण जे बघणार आहे याच्यामध्ये, याला आपण म्हणतोय नॅव्हल ब्रास. इट इज वाईडली यूज्ड इन मरीन construction where strong corrosion resistance and hard material is required. जास्तीत जास्त ह्याचा जो वापर केला जातो तो मरीन कन्स्ट्रक्शनमध्ये. मरीन कन्स्ट्रक्शन म्हणजे समुद्रामध्ये जे पार्ट्स असणार आहेत त्याच्यासाठी या मटेरियलचा वापर होणार आहे, नॅव्हल ब्रास. ओके. वेअर स्ट्रॉंग करोजन रेजिस्टन्स अँड हार्ड मटेरियल, हे सगळे याच्यात प्रॉपर्टीज याच्यात आहेत. त्याच्यामुळे आपण नॅव्हल ब्रास हा आपण मरीन कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करतोय. नेक्स्ट, इट इज सुटेबल फॉर बोथ साल्ट अँड फ्रेश वॉटर ॲप्लिकेशन. म्हणजे असं नाही की फक्त मिठाच्या पाण्यात, म्हणजे जसं समुद्रात फक्त आपण वापरायचं असं नाही. फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आपण जिथं ॲप्लिकेशन असेल, ओके, किंवा आपण जसं म्हणतो की तलाव, नदी, ओके, याच्यामध्ये जर ॲप्लिकेशन असेल इरिगेशनमध्ये, तर इथंसुद्धा आपण नॅव्हल ब्रास वापरतो. ओके. नॅव्हल ब्रास इज यूज्ड इन मरीन ॲप्लिकेशन सच ॲज अ प्रॉपेलर शाफ्ट, मरीन हार्डवेअर, डेकोरेटिव्ह फिटिंग्स, शाफ्टिंग, प्रॉपेलर शाफ्ट, टर्नबकल्स, वेल्डिंग रॉड्स, कंडेन्सर प्लेट्स,
हीट एक्सचेंजर ट्यूब्स. म्हणजे नॅव्हल ब्रास जे आहे ते आपण कशामध्ये, मरीन ॲप्लिकेशन आपल्याला माहीत आहे, पण मरीनमध्ये आपण कुठं वापरतो, आपण मरीन ॲप्लिकेशनमध्ये प्रॉपेलर शाफ्ट असेल, ओके, जहाजाचं, किंवा तिथं आपण इंजिन, आपण 100% तिथे इंजिन असणार, इंजिनचे पार्ट्स असणार आहेत तिथं आपण मरीन हार्डवेअर, डेकोरेटिव्ह फिटिंग, आत डेकोरेटिव्ह जे असणार आहे इंटेरियरमध्ये तिथं यूज केला जातो, शाफ्टिंगमध्ये केला जातो, प्रॉपेलर शाफ्टमध्ये केला जातो. त्यानंतर टर्न बकल्स असेल, वेल्डिंग रॉड्स असतील तिथं, ओके, कन्स्ट्रक्शनसाठी तिथले जे वापरणार आहे फॅब्रिकेशनसाठी वेल्डिंग रॉड्स, त्यानंतर कंडेन्सर प्लेट्स, हीट एक्सचेंजर ट्यूब्स, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तिथं नॅव्हल ब्रास आपण वापरतो. ओके, खूप महत्त्वाचा असा हा कंपोजिशनचा असा हा मटेरियल आहे नॅव्हल ब्रास. नेक्स्ट आता आपण कसा दिसतो नॅव्हल ब्रास ते बघूया. तर असे ट्यूब्स, हे तुम्हाला एक दोन फक्त मी कॉम्पोनंट दाखवले आहेत, दिसत आहे तुम्हाला. एक बार मटेरियल आहे आणि एक ट्यूब आहे. ओके, नॅव्हल ब्रास बेरिंग्स, नॅव्हल ब्रास रॉड्स, अशा पद्धतीने नॅव्हल ब्रास दिसते. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे बेरिंग मटेरियल्स. आता आपण बेरिंग जे यूज करतोय, ओके, बेरिंग आपण कशासाठी यूज करतोय, तर सपोर्ट, रोटेटिंग शाफ्ट आहे, स्पिंडल आहे मशीनचं, आणि त्याला समजा सपोर्टिव्ह असं एखादा एलिमेंट आहे, त्या एलिमेंटला आपण बेरिंग असं म्हणतोय. ओके, ते जे बेरिंग आहेत ते कुठले कुठले मटेरियल्स आहेत त्याचे आपण वेगवेगळे आता हे बघूया. पहिला, बेरिंग आर यूज्ड टू सपोर्ट रोटेटिंग शाफ्ट्स अँड स्पिंडल्स ऑफ मशीन्स. अ गुड बेरिंग मटेरियल शुड हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज. बेरिंग हा जनरली यूज करून कुठं गेला होतो, सपोर्टिंग रोटेटिंग शाफ्ट आणि स्पिंडल, मशीनचे स्पिंडल्स असतात त्याला सपोर्ट म्हणून आपण बेरिंग वापरतो. आणि त्या बेरिंगचे हे आता आपण मटेरियल वन बाय वन आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रॉपर्टीज. आता बेरिंगसाठी काय प्रॉपर्टीज, त्या मटेरियलसाठी काय प्रॉपर्टीज गरजेच्या आहेत त्या आधी सुरुवातीला बघू. अँटी फ्रिक्शन कॅरेक्टरिस्टिक्स. इट शुड हॅव लो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सगळ्यात महत्त्वाचं कसं पाहिजे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसा पाहिजे, लो पाहिजे. ओके, कारण फ्रिक्शन आहे, कंटिन्युअसली रोटेटिंग आहे एलिमेंट. ओके, आणि ते रोटेटिंग होत असल्यामुळं तिथं 100% काय होणार आहे, वेअर अँड टेअर होणार आहे फ्रिक्शनमुळं. आणि ते कमी व्हावं, ते फ्रिक्शन कमी व्हावं म्हणून आपण बेरिंग हे वापरतो. ओके, त्यामुळं या बेरिंग जे वापरणार आहे पण बेरिंगचे सुद्धा प्रॉपर्टी काय पाहिजे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्याचा कमी पाहिजे. अँटी फ्रिक्शन कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर अँटी करोजन कॅरेक्टरिस्टिक्स. इट शुड बी नॉन करोजिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं बेरिंग मटेरियल कसं पाहिजे की करोजन नाही झालं पाहिजे लगेच, नॉन करोजन. ओके, नॉन करोजन, अँटी करोजन कॅरेक्टरिस्टिक्स हे महत्त्वाचे आहे. अँटी वियर, मग अशी मी सांगितलं की फ्रिक्शन आहे त्यामुळे वियर अँड टेअर होणार पार्ट्स, त्यामुळे ते बेरिंग जे आहे ते अँटी वियर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इट शुड हॅव सफिशियंट हार्डनेस टू रेजिस्ट वियर अँड टियर. म्हणजे वियर अँड टियर होऊ नये म्हणून तो सफिशियंट जो हार्डनेस पाहिजे त्या मटेरियलमध्ये तो गरजेचा आहे ह्या बेरिंग मटेरियलमध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं मटेरियल आपण सेट केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीचं हे मटेरियल आहे. ओके, अँटी सीझर कॅरेक्टरिस्टिक्स. इट शाफ्ट शुड नॉट जाम ड्यू टू ओव्हरहिटिंग. ओव्हरहिटिंग झाल्यानंतर शाफ्ट त्यात जॅमिंग होता का म्हणे. ओके, ऑइल रिटेन्शन कॅरेक्टरिस्टिक्स. इट शुड रिटेन लुब्रिकेटिंग ऑइल व्हेन आयडियल. म्हणजे लुब्रिकेटिंग ऑइल तिथं राहिलं पाहिजे, त्याच्यावर टिकलं पाहिजे. ओके, कारण तिथं कंटिन्युअसली रनिंग आहे, रोटेटिंग आहे, कंटिन्युअसली फ्रिक्शन आहे, त्यामुळे तिथं ऑइल हे गरजेचं आहे राहणं. ओके, म्हणजे त्या मटेरियलवर ऑइल राहणं गरजेचं आहे, लुब्रिकेटिंग ऑइल व्हेन आयडियल. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. इट शुड हॅव हाय स्ट्रेंथ अंडर कॉम्प्रेशन. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी पाहिजे, हाय स्ट्रेंथ अंडर कॉम्प्रेसिव्ह पॉवर जे आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो आहे याला टिकलं पाहिजे ते मटेरियल. हाय स्ट्रेंथ अंडर कॉम्प्रेशन. इट शुड हॅव हाय स्ट्रेंथ अंडर कॉम्प्रेशन. थर्मल कंडक्टिव्हिटी. इट शुड हॅव हाय हीट कंडक्टिव्हिटी. हीट
कंडक्शन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाहिजे. तर कॉस्ट, ड्युरेबिलिटी, रिलायबिलिटी. कॉस्ट शुड बी लेस, ड्युरेबिलिटी, रिलायबिलिटी शुड बी गुड इनफ. कॉस्टच्या दृष्टीनं स्वस्त पाहिजे, लेस कॉस्ट पाहिजे, ड्युरेबल पाहिजे, रिलायबल पाहिजे, की कॉन्फिडन्सली आपण ते वापरायला पाहिजे आपण, अशा पद्धतीचं ते मटेरियल पाहिजे. अशा पद्धतीने ते ह्याच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो किंवा प्रॉपर्टीज ह्या रिक्वायरमेंट आहेत बेरिंग मटेरियलमध्ये. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीज किंवा ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कुठल्या कुठल्या मटेरियलला मिळणार आहेत ते आपण आता वन बाय वन बघू. बेरिंग मटेरियल्स, पहिलं जे आहे बेरिंग मटेरियल्स लाईक व्हाईट मेटल्स, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ. मोस्टली ऑल द रोटेटिंग शाफ्ट ऑफ एनी मशिनरी रिक्वायर्स अ सपोर्ट. दिस रिक्वायर्ड सपोर्ट इज प्रोव्हाइडेड बाय बेरिंग. बेरिंग हा रोटेटिंग शाफ्टला सपोर्ट करतो आहे. द मेन फंक्शन ऑफ बेरिंग इज टू प्रोव्हाइड सपोर्ट, टू गाईड अँड टू रिस्ट्रेन मुव्हिंग एलिमेंट. मेन फंक्शन बेरिंगचं काय? सपोर्ट प्रोव्हाइड करणं, गाईड करणं आणि रिस्ट्रेंट मुव्हिंग एलिमेंटला त्या पद्धतीनं सस्टेन ठेवणं किंवा गाईड करणं. ओके, सो इट इज व्हेरी नेसेसरी दॅट द बेरिंग मटेरियल शुड बी सिलेक्टेड प्रॉपरली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय गरजेचं आहे? त्या पद्धतीचं बेरिंग मटेरियल आपण सिलेक्ट केलं पाहिजे. आता आपण प्रॉपर्टीज बघितले आहेत त्या सगळ्या गरजेच्या आहेत. त्या पद्धतीनं आपण मटेरियल बघणार आहे. फॉलोइंग आर द डिफरंट ओर्स ऑफ बेरिंग. बेरिंगचे कुठले कुठले आता मटेरियल आहेत बघा. डिफरंट ओर्स ऑफ बेरिंग. फर्स्ट, कॉपर लीड अलॉयज. ए, कॉपर लीड अलॉयज. बी, सिल्वर बेरिंग. बी, सिल्वर बेरिंग. सी, ॲल्युमिनियम अलॉयज. सी, ॲल्युमिनियम अलॉयज. कॉपर लीड अलॉयज, सिल्वर बेरिंग, ॲल्युमिनियम अलॉयज असे 3 टाईप आहेत. ते आपण 3 टाईप वन बाय वन आपण बघू. फर्स्ट जो आहे तो कॉपर लीड अलॉयज बेरिंग. कॉपर बेस्ड बेरिंग अलॉयज. इथे तुम्हाला दिसते समोर की कशा पद्धतीचे बेरिंग आहेत. ओके, हे सगळे कॉपर बेस्ड, कॉपर लीड अलॉयज, लीड मिक्स आहे त्यामध्ये. कॉपर लीड अलॉयज बेरिंग दिसते तुम्हाला. कॉपर लीड अलॉयज. Following are few properties of copper lead alloys. First, they contain 20 to 40% lead. पहिला महत्त्वाचं काय म्हणजे 20 to 40% लीड म्हणजे राहिलेलं रिमेनिंग असणार आहे कॉपर असणार आहे. म्हणजे साधारण 60 to 80% काय असणार आहे याच्यामध्ये कॉपर आणि 20 to 40% लीड. दे आर मॅन्युफॅक्चर्ड बाय पावडर मेटलर्जी ऑर बाय कास्टिंग प्रोसेस. 2 मेथड आहेत. एक तर पावडर मेटलर्जी थ्रू किंवा कास्टिंग प्रोसेस थ्रू आपण ह्याचे पार्ट्स किंवा हे बेरिंग्स तयार होतात. दे आर यूज्ड ॲज अ स्टील बेक्ड बेरिंग प्रोड्यूस बाय कास्टिंग. स्टीलचे बेक्ड बेरिंग जे असतात ते प्रोड्यूस कसे केले जातात? कास्टिंग थ्रू. दे आर सॉफ्ट अँड डक्टाईल. हे सॉफ्ट आणि डक्टाईल आहेत याची प्रॉपर्टी. दे आर सॉफ्ट अँड डक्टाईल. दे आर गुड करोजन रेजिस्टन्स. सगळ्यात महत्त्वाचं गुड करोजन रेजिस्टन्स. अशा पद्धतीने ह्याचे पॉईंट्स आहेत. ॲप्लिकेशन ऑफ कॉपर लीड अलॉय. आता कॉपर लीड अलॉय कुठं वापरले जातात? तर मॅक्झिमम युज्ड इन ऑटोमोटिव्ह अँड एरोनॉटिक ॲप्लिकेशन. तर ऑटोमोबाईलमध्ये किंवा विमानांमध्ये कॉपर लीड अलॉयचा वापर मॅक्झिमम केला जातो. ओके, बेरिंग म्हणजे हे बेरिंग वापरले जातात. सेकंड जो पार्ट आहे, सेकंड जो पॉईंट आहे तो आहे सिल्वर बेरिंग. कॉपर लीड बेरिंग बघितलं. आता आपण बघणार आहे सिल्वर बेरिंग. Silver bearing. Following are the few important properties of silver bearing. They should have high strength. They have high toughness and fatigue strength. They are good corrosion resistance. They have good bearing properties. They have good anti-seizing properties. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सिल्वर बेरिंगमध्ये तुम्हाला मिळतात.
म्हणजे हाय स्ट्रेंथ मिळणार, टफनेस मिळणार, फटिक स्ट्रेंथ चांगली आहे, करोजन रेजिस्टन्स आणि गुड बेरिंगच्या ज्या प्रॉपर्टीज पाहिजेत ओके, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सिल्वर बेरिंगमध्ये आपल्याला मिळतात. सिल्वर बेरिंगचे ॲप्लिकेशन्स काय काय ते बघूया. ॲप्लिकेशन ऑफ सिल्वर बेरिंग फॉर हेवी लोड कंडिशन्स सच ॲज इन एअरक्राफ्ट्स मॅक्झिमम, म्हणजे हेवी लोड जिथं आहे हिची स्ट्रेंथ चांगली आहे बघा. सिल्वर बेरिंगची स्ट्रेंथ चांगली आहे, फटिक स्ट्रेंथ एकदम चांगली आहे, करोजन रेजिस्टन्स आहे, म्हणजे बेरिंग प्रॉपर्टीज खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे सिल्वर बेरिंग हे मॅक्झिमम कुठं वापरलं जातं, एअरक्राफ्ट फॉर हेवी लोड कंडिशन, जिथं हेवी लोड आहे तिथं, आणि अशा पद्धतीने हे एअरक्राफ्टमध्ये सिल्वर बेरिंग मॅक्झिमम वापरले जातात. नेक्स्ट वन इज ॲल्युमिनियम बेस्ड बेरिंग अलॉयज. तर दुसरा त्यातला जो पार्ट आहे, तिसरा जो पार्ट आहे, कॉपर लीड बघितलं आपण, तो पहिला होता. त्यानंतर आपण सिल्वर बेरिंग बघितलं आणि आता तिसरा जो आहे तो ॲल्युमिनियम बेस्ड बेरिंग अलॉयज. समोर तुम्हाला दिसते की ॲल्युमिनियम बेस्ड बेरिंग कशा पद्धतीनं असतं. व्हाईट मेटल्स ऑल्सो कॉल्ड बॅबिट मेटल्स. बघा बॅबिट मेटल, व्हाईट मेटल, ॲल्युमिनियम बेस्ड जो बेरिंग आहे त्याच्यामध्ये जो मेटल आहे तो व्हाईट मेटल्स, त्यालाच बॅबिट मेटल असं म्हणतात. सिल्वरी व्हाईट इथं कलर दिसतो तुम्हाला दोन्हीमध्ये. हे बेरिंग ला मटेरियल हे वापरलं जातं. ॲल्युमिनियम बेस्ड असा हा हे बेरिंग मटेरियल आहे. व्हाईट मेटल ऑल्सो कॉल्ड ॲज बॅबिट मेटल. Babbitt metals, the original formula for his bearing metal was 89.3% tin, 7.1% antimony and 3.6% कॉपर. लक्षात ठेवा बॅबिट मेटलचं कंपोजिशन ओरिजिनल हा जो फॉर्म्युला जो होता तो असा आहे 89.3% टीन असं, त्याच्यात अँटीमनी आहे 7.1% आणि कॉपर आहे 3.6%. मॅक्झिमम जे आहे ते टीन आहे, म्हणजे टीन बेस्ड आपण म्हणू शकतो याला, टीन बेस्ड बॅबिट मेटल्स किंवा टीन बेस्ड ॲल्युमिनियम बेरिंग मेटल्स असं पण आपण म्हणू शकतो. इट इज आयदर टीन बेस्ड ऑर लीड बेस्ड, म्हणजे एकतर टीन जास्त असणार किंवा लीड तिथं जास्त असणार, म्हणून याला इट इज आयदर टीन बेस्ड ऑर लीड बेस्ड असं म्हणतो. इट इज बेटर क्वालिटी हाय ड्युटी व्हाईट मेटल्स. इट इज खूप चांगल्या पद्धतीने हेवी ड्युटीमध्ये व्हाईट मेटल्स बेरिंग आपण हे वापरतो. दीज क्युबर्ट्स आर हार्ड अँड लो फ्रिक्शन प्रॉपर्टीज. सगळ्यात महत्त्वाचं हार्ड आहेत त्यामुळं फ्रिक्शन हे जे कमी आहे, कमीत कमी फ्रिक्शन असल्यामुळं अशा ठिकाणी आपण बॅबिट मेटल्स वापरतो. ओके, दिस इज अ बॅबिट मेटल्स. आता आपण जे बघितले ओके, तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण 3 पॉईंट बघितले, 3 पार्ट, ज्याच्यामध्ये पहिला जो होता कॉपर लीड अलॉयज. बघा बेरिंगमध्ये 3 पॉईंट 3 टाईप बघितले, कॉपर लीड अलॉयज, नंतर सिल्वर बेरिंग, नंतर ॲल्युमिनियम अलॉयज. कॉपर लीड अलॉय बेरिंग, त्यानंतर आपण बघितलं सिल्वर बेरिंग, तर ॲल्युमिनियम बेस्ड बेरिंग अलॉयज. त्याच्यामध्येच व्हाईट मेटल, त्यालाच ॲल्युमिनियम बेस्ड कुठला आहे व्हाईट मेटल और बॅबिट मेटल आपण त्याला म्हणतो. हे टीन बेस्ड किंवा लीड बेस असणारं असं हे बॅबिट मेटल आहे. नंतर नेक्स्ट पार्ट आहे तो आहे पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. तर पोरस म्हणजे काय? पोरस म्हणजे ज्याच्यामध्ये असं आहे, असाच जातो आहे ज्याच्यामध्ये होल्स आहेत, बारीक 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 पोरसोटी ज्याला म्हणतो आपण, होल्स, बारीक होल्स आहेत, असं हे मटेरियल आहे. ओके, इट इज अ पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. तर आपण हे बघू. पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग, these bearings are produced by the process of power metallurgy
These are made फ्रॉम कॉपर और आयर्न बेस पावडर. सॉरी, इथं थोडंसं हे पावडर मेटलर जे आहे हे चुकून पॉवर इथं प्रिंट झालेलं आहे. दीज बेरिंग्स आर प्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ पावडर मेटलर्जी. पावडर मेटलर्जी जी प्रोसेस आहे, ओके, त्याच्या थ्रू सेल्फ लुब्रिकेटिंग हे बेरिंग तयार केलं जातं. ओके, जसं कास्टिंग प्रोसेस आहे, रोलिंग प्रोसेस आहे, फोर्जिंग आहे, तशीच एक मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस एक आहे पावडर मेटलर्जी. आणि त्या पावडर मेटलर्जी प्रोसेसमधून हे बेरिंग तयार केलं जातं. दीज आर मेड फ्रॉम कॉपर और आयर्न बेस पावडर असणार सुरुवातीला. ती जी पावडर आहे ती कॉपर किंवा आयर्न बेस असणार आहे आणि त्याच्यापासून मग पावडर मेटलर्जी प्रोसेस थ्रू हे पोरस बेरिंग तयार केलं जातं. बेरिंग मेड बाय दिस प्रोसेस इज हॅविंग 40 to 50% पोरोसिटी. म्हणजे 40 ते 50% याच्यामध्ये पोरोसिटी असते, बारीक होल्स. दीज पोर्स आर इम्प्रिग्नेटेड विथ ऑइल अंडर प्रेशर. द ऑइल फ्रॉम म्हणजे ते होल्स आहेत, ते बारीक बारीक होल्स ते सगळे बुडलेले असतात ऑइलमध्ये. ओके, प्रेशरमध्ये, हाय प्रेशर. ऑइल फ्रॉम द पोर स्लोली कम्स आउट अँड सर्व द पर्पज ऑफ लुब्रिकेशन. आणि थोड्या वेळानं हळूहळू काय होणार आहे, ते त्यातून त्या छिद्र जी असतात ती बारीक बारीक होल्स जे असतात त्याच्यामधून बारीक बारीक ऑइल जिरपावं लागतं. आणि त्यामुळे ते सेल्फ लुब्रिकेशन म्हणजे त्याला बेरिंगला काय करावं लागतं, लुब्रिकेशन आपण एक्सटर्नली काय करावं लागत नाही, तर सेल्फ लुब्रिकेटिंग हे बेरिंग आहे. ओके, कारण त्या पोरोसिटीमध्ये ऑइल साचलेलं असतं, ऑइल जमा झालेलं असतं आणि त्यानंतर ते हळूहळू त्याच्यावरून त्याला लुब्रिकेशन होतं ऑटोमॅटिक. दे डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल लुब्रिकेशन. त्यामुळे एक्सटर्नल लुब्रिकेशनची ह्याला काही रिक्वायरमेंट नाही. देअरफॉर आर कॉल्ड ॲज सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. म्हणून ह्यालाच असं नाव आहे की सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. स्वतः त्याचं लुब्रिकेशन होतं, ते स्वतः लुब्रिकेट करतं. एक्सटर्नली त्याला आपल्याला लुब्रिकेशन करावं लागत नाही. दीज बेरिंग्स आर वाईडली यूज्ड वेअर एक्सटर्नल लुब्रिकेशन इज नॉट पॉसिबल. हे तिथंच वापरलं जातं फक्त की जिथं एक्सटर्नली बाहेरनं आपण त्याला लुब्रिकेशन करू शकत नाही. एक्झाम्पल टेक्स्टाईल, पेपर आणि फूड इंडस्ट्री. फूडमध्ये टेक्स्टाईल आणि पेपर इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी असे आहेत की बाहेरनं ऑइलिंग आपण करू शकत नाही. ओके, तर ऑइलिंग केल्यामुळे तिथं मशीनवर परिणाम, तिथं टेक्स्टाईल किंवा पेपरवर ऑइल लागण्याचे चान्सेस आहेत. या फूडमध्ये हायजीनचा प्रॉब्लेम होतो. अशा ठिकाणी ते बेरिंग आपण जे वापरणार आहे ते सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग वापरणार आहे. त्यालाच म्हणतो आपण पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. ओके, हे तुम्हाला दिसतील अशा पद्धतीनं इथं काही बेरिंग्स आहेत ज्याला आपण म्हणतो पोरस ऑर सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग, ज्याला एक्सटर्नल काही लुब्रिकेशन करायची गरज नाही. याच्यातून पोरोसिटी असतात, होल्स असतात बारीक बारीक, ज्याच्यामुळं सेल्फ लुब्रिकेशन होतं. हे असे तुम्हाला दिसतील इथं. अशा पद्धतीने हे बेरिंग आहे, पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. ओके, त्यानंतर असा या पद्धतीनं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण हा जो चॅप्टर आहे नॉन फेरस मेटल्स अँड ऑलॉयज, हा जो या चॅप्टरमध्ये आपण हा 10 मार्क्सचा वेटेज असणारा असा हा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण नॉन फेरस मेटल्स अँड ऑलॉयजमध्ये आपण कॉपर सुरुवातीला बघितलं, त्याच्यानंतर आपण ऑलॉयज ऑफ कॉपर बघितलं, मड्स मेटल, ग्लिडिंग मेटल, त्यानंतर ब्रॉन्झ बघितलं. त्या ब्रॉन्झमध्ये परत टीन ब्रॉन्झ, फॉस्फरस ब्रॉन्झ, गन मेटल, ॲल्युमिनियम ब्रॉन्झ, बेरिलियम ब्रॉन्झ, सिलिकॉन ब्रॉन्झच्या प्रॉपर्टीज ॲप्लिकेशन बघितले. त्यानंतर आपण क्युप्रो निकल्स आपण बघितलं. ओके, त्यानंतर अलॉयज ऑफ त्या प्रॉपर्टी आणि ॲप्लिकेशन बघितलं क्युप्रो निकल्सच्या. त्यानंतर ॲल्युमिनियम बघितलं आपण. ॲल्युमिनियममध्ये ॲल्युमिनियमचे प्रॉपर्टीज, युजेस म्हणजे ॲप्लिकेशन बघितले. त्यानंतर ॲल्युमिनियमचे अलॉयज बघितले, ड्युरॅल्युमिन, त्यानंतर वाय अलॉय, हिंडालियम, आपण असे त्याचे ॲल्युमिनियमचे अलॉयज बघितले.
हे सगळं आपण नॉन फेरसमध्ये बघतोय. आणि त्याच्यानंतर आपण आता आज जे बघितलं आपण नॅव्हल ब्रास. ओके, नॅव्हल ब्रास बघितलं आपण. नॅव्हल ब्रासचे आपण प्रॉपर्टीज बघितले, ॲप्लिकेशन बघितले. नॅव्हल ब्रास कशा पद्धतीनं आहे हे पण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर बेरिंग मटेरियल्स. त्यानंतर आपण आता आलो पुढचा पार्ट होता बेरिंग मटेरियल्स. बेरिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स पहिला काय आहेत, बेरिंग कशासाठी लागतं ते बघितलं आपण. ओके, रोटेटिंग शाफ्ट आहे, रोटेटिंग मशीन आहे, त्याला सपोर्टसाठी, त्या शाफ्टच्या सपोर्टसाठी आपण काय करतो, बेरिंग प्रोव्हाइड करतो. आणि ते बेरिंग जे आहे ते 3 टाईपचं बेरिंग आहे. कॉपर लीड अलॉय, सिल्वर बेरिंग, ॲल्युमिनियम अलॉय, असे 3 टाईपचे बेरिंग आहेत. त्याच्यामध्ये आपण कॉपर लीड अलॉयज बेरिंग फर्स्ट बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, ॲप्लिकेशन बघितलं. हे ऑटोमोटिव्ह किंवा एरोनॉटिक ॲप्लिकेशन आहे कॉपर लीड अलॉयज. त्याच्यामध्ये 20 to 40% लीड आणि बाकीचं 60 to 80% कॉपर यूज केलं जातं. सिल्वर बेरिंग आहे. सिल्वर बेरिंगमध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन बघितले. ओके, हेवी लोड कंडिशन आणि एअरक्राफ्टमध्ये याचा वापर आहे. आणि ॲल्युमिनियम बेस्ड बेरिंग तिसरा जो पार्ट बघितला आपण त्यातला तो आहे व्हाईट मेटल्स ऑर बॅबेट मेटल. त्यालाच आपण ॲल्युमिनियम बेस्ड बेरिंग आहे, व्हाईट मेटल ऑर बॅबेट मेटल. आणि त्यामध्ये आपण टीन बेस्ड ऑर लीड बेस्ड असं हे बॅबेट मेटल आहे. हे पण बेटर क्वालिटी हाय ड्युटी व्हाईट मेटल्स आहे. नंतर लो फ्रिक्शन आणि हार्ड आहे. ओके, त्यासाठी या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर लास्ट जे आपण बघितलं आता ते म्हणजे आतला शेवटचा पॉईंट होता पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग्स. पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग मीन्स ह्याच्यामध्ये जे सच्छिद्र आहेत, जे होल आहेत, त्याच्यामध्ये ऑइल मर्ज होतं आणि त्यामुळं ह्याला काय होतं की एक्सटर्नली लुब्रिकेशन करायची गरज नाही. म्हणून याला सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग असं म्हणतोय. हे कुठं वापरतात, जिथं बाबा आपल्याला एक्सटर्नल लुब्रिकेशन आपण करू शकत नाही अशा ठिकाणी आपण हे वापरतो. जसं की टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, टेक्स्टाईल मशीन्स असतील, पेपर इंडस्ट्रीज असतील. ओके, तिथल्या मशिनरीज, फूड इंडस्ट्रीज असतील, तिथं आपण मॅक्झिमम वापर जो करतो तो पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंगचा आपण वापर करतो. ओके, तर दॅट इज आवर एंड ऑफ दिस चॅप्टर, that is non-ferrous metals and alloys, unit number 4. Okay, so thank you very much for watching this video.